राज्यभरात गणेशाचं आगमन जे आहे ते उद्या होत आहे आणि या अनुषंगानं चाकरमानी जे आहेत ते आपल्या गावी येताना पाहायला मिळत आहेत। सध्या मी सातारा जिल्ह्यातल्या आनेवाडी टोल नाक्यावर आहे आणि आता जर पाहिलं तर आनेवाडी टोल नाक्यावर जे काही चाकरमानी जे मुंबईहून पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत आहेत यांच्यासाठी फ्री पासेसची व्यवस्था जी आहे ती राज्य शासनाने केलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी फ्री पासेस दाखवले जात आहेत त्यांना या ठिकाणाहून मोफत सोडलं जात आहे। दरवर्षी ही जी घोषणा आहे ती केली जाते। दरम्यान आनेवाडी टोल नाक्यावर कुठेही गर्दी होऊ नये, जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी टोल नाके आहेत त्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी टोल नाका प्रशासनाकडून देखील विशेष अशी काळजी घेतली जात आहे। आपल्यासोबत या ठिकाणची व्यवस्थापक आहेत गांधी सर, कशा पद्धतीची सध्या या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे? व्यवस्था म्हणजे आपण अगोदर दिशादर्शक फलक लावलेले आहेत आम्ही गणेश भक्तांसाठी। मात्र ट्रॅफिक कोणत्याही लेनमध्ये येतात आपण ते पासेस जे दाखवतात गाडीवाले त्यांना आपण लगेच सोडत आहोत आणि ट्रॅफिक कंजेशन होऊ नये त्यामुळे आपण स्टाफ डबल केलेला आहे। आपत्कालीन व्यवस्था सुद्धा सगळी सुरळीत ठेवलेली आहे। मला एक सांगा, व्हेरीफाय करायला जरा वेळ लागतो त्यामुळे थोडी गर्दी होते? नाही व्हेरीफाय आता गणेश भक्तांना सगळ्यांना माहितीच आहे कोकणवासियांना की पास दाखवायला लागतो। ते काही लोकांनी चिटकवलेले असतात, काही लोक क्यूमध्ये आल्यावरती काचेतनं दाखवतात आणि पास होतात, त्यामुळे थांबायचं असं काही वेळ नाही। यावेळी ट्रॅफिक पण तुम्ही पाहिलं असेल, फारसं ट्रॅफिक नाही आहे। खरं तर मागील वर्षीपेक्षा यावर्षी खरं तर ट्रॅफिकचं प्रमाण कमी प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जेणेकरून पटकन लोकांना पुढं जाता यावं आणि पुढील प्रवास सुखकर व्हावा यासाठी देखील टोल प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती चांगली केलेली एकूणच पाहायला मिळत आहे। सातारा असेल किंवा कोल्हापूर असेल, सांगली असेल, या भागातील जे गणेश भक्त आहेत ते या भागातून आता सध्या प्रवास करताना एकूणच पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।